हॅलो, मी प्रतीक्षा. मॅथ्स विथ प्रतीक्षा या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज मी एक नवीन टॉपिक घेऊन आलेली आहे तुमच्यासाठी आणि तो टॉपिक आहे की मॅथ्सचा 10th स्टँडर्डचा बोर्डाचा पेपर. तर आत्तापर्यंत आपले 3 पेपर लँग्वेजचे झालेले आहेत आणि नेक्स्ट पेपर जो आपला असणार आहे तो मॅथ्सचा असणार आहे. आणि बऱ्यापैकी मुलांना त्याचा फोबिया असतो, भीती वाटते किंवा छोट्या छोट्या चुका करतात आणि त्याच्यामुळे त्यांचे मार्क्स जातात. तर आपण ह्या व्हिडिओमध्ये तेच दाखवणार आहोत. 3 मुलांचे मी पेपर घेतलेले आहेत विद्यार्थ्यांचे. त्याच्यामध्ये कमी मार्क्स पडलेले, एकदम कमी मार्क्स पडलेले, मध्यम मार्क्स पडलेले आणि जरा चांगले मार्क्स पडलेले, ह्या सगळ्या गोष्टींचा समावेश केलेला आहे मी. त्याच्यामध्ये त्या मुलांनी काय चुका केल्या, त्याच्यानंतर त्या चुका आपण का टाळाव्यात जेणेकरून आपले मार्क्स वाढतील. बघा, त्या मुलांनी ज्या चुका केलेल्या आहेत त्या तुम्ही देखील करत असाल आणि ह्या चुका जर तुम्हाला समजल्या तर तुम्ही त्या चुका टाळू शकता आणि 100% तुमचे मार्क्स काय करू शकता, वाढवू शकता. त्यासाठीच हा व्हिडिओ आहे. पूर्णपणे प्रॅक्टिकली मी दाखवणार आहे की चुका काय केल्या आहेत आणि काही नाही केल्या पाहिजेत, जेणेकरून तुमच्या मार्क्समध्ये काय होईल, वाढ होईल. व्हिडिओ पूर्ण बघत राहा म्हणजे तुम्हाला कळेल की चुका काय नाही करायच्यात आणि मार्क वाढवायचे. चला आता आपण कंटिन्यू करूया. तुम्ही बघू शकता की ह्या मुलाला 36 मार्क्स पडलेले आहेत. आपण बघूया त्याने पेपरमध्ये काय काय चुका केल्यात, ज्या केल्या नसत्या तर त्याला 40 मार्क्स पडले असते. तर सगळ्यात पहिल्यांदा त्याला क्वेश्चन 1 मध्ये 8 मार्क्स मिळालेले आहेत, म्हणजे त्याने सगळे प्रश्न बरोबर सोडवलेले आहेत. आणखीन एक खूप छान गोष्ट त्याची मला आवडली की त्याने जी ही खाडाखोड केलेली आहे ती अगदी एकदम लाईट अशा रेषा मारल्यात, जे असं पटकन बघितलं की कळून पण येत नाही की त्याचं चुकलं होतं आणि त्याने खाडाखोड केली. बऱ्याच मुलांना अशी सवय असते की खूप असं डार्क असं खाडाखोड करतात, तर ते दिसताना छान दिसत नाही. कारण का आपलं पेपरचं प्रेझेंटेशन हे एकदम छानच हवं, जेणेकरून जो चेक करणार आहे त्याला पण चेक करताना प्रसन्न वाटतं. आता क्वेश्चन 1 मी जास्त हायलाइट केलेला नाहीये कारण का तो पूर्णपणे बरोबर आहे. कारण का मी व्हिडिओच्या स्टार्टिंगलाच सांगितलं तुम्हाला की आपण काय चुका होतात ते बघूया, जेणेकरून ते तुम्ही टाळाल आणि तुमचे मार्क्स काय होतील, वाढतील. तर आता ही जी फर्स्ट ए ऍक्टिव्हिटी आहे ती त्याने व्यवस्थित सॉल्व्ह केलेली आहे. आता सेकंड ऍक्टिव्हिटी बघितली तर त्यात त्याचे मार्क गेलेले आहेत. तर ती ऍक्टिव्हिटीमध्ये काय चुकलंय हे मी तुम्हाला आधी क्वेश्चन दाखवते. बघा, क्वेश्चन बघितलं तर x² + 2x - 9 = 0 असा क्वेश्चन आहे आणि ए बी सी च्या व्हॅल्यूज लिहायच्या होत्या. त्याने त्या काय लिहिल्यात ते आपण बघूया. बघा, ए ची व्हॅल्यू तर 1 त्यांनीच दिलेली आहे, बी ची व्हॅल्यू 2 त्यांनीच दिलेली आहे आणि सी ची आपल्याला लिहायची होती. तर सी ची त्याने काय केली, ही -9 जे होतं ती गडबडीत त्याने 9 लिहिले. तर -9 नसल्यामुळे त्याचा हा कॉलम चुकला, हा चुकला आणि ते चुकल्यामुळे मग सगळंच पुढे त्यांनी चूक दिलेलं आहे. कारण का एकदा साइन चुकलं की कॅल्क्युलेशन चुकतात आणि येणारा फायनल आन्सर चुकीचंच येतं. पण त्याने ते बरोबर लिहिले कारण का ऍक्टिव्हिटीमध्ये ते 40 दिलेलं आहे, त्यामुळे त्याला पटकन ते समजलं नाही, गडबडीत त्याने मायनस साइन विसरून गेला आणि त्याचे ते 2 मार्क्स गेले. आता थर्ड ऍक्टिव्हिटी पण होती पण ती त्याने काही अटेम्प्ट केलेली नाहीये. ही फायनान्शियल प्लॅनिंग वरची ऍक्टिव्हिटी आहे. बऱ्यापैकी मुलं फायनान्शियल प्लॅनिंगला थोडंफार अवॉइड करत असताना दिसतात, पण करू नका. कारण का फायनान्शियल प्लॅनिंग मध्ये एक 3-4च कंटेंट आहेत की लाईक जीएसटी, सीजीएसटी, एसजीएसटी, शेअर्स आणि मग त्याच्यामध्ये पर्सेंटेज हा एक भाग आहे. तर तुम्ही थोडीशी त्याची प्रॅक्टिस केली की तुम्हाला त्याचे मार्क्स मिळून जातील. आता नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. द क्वेश्चन 2B. तर 2B त्याने पूर्णपणे व्यवस्थित सोडवलेला आहे. 2B मधलं 1 क्वेश्चन जो आहे तो सायमल्टेनियस इक्वेशनचा आहे. सायमल्टेनियस इक्वेशन म्हणजेच आपला फर्स्ट चॅप्टर. तर मी थोडीफार इंट्रोडक्शन देते. त्याच्यामध्ये बघा, इलिमिनेशन मेथड जी आहे ती आपण 9th स्टँडर्डला पण सोडवलं होतं, त्यामुळे त्याची तुम्हाला बऱ्यापैकी प्रॅक्टिस आहे. आता ह्या वर्षी ज्या नवीन आलेल्या आहेत मेथड्स त्या आहेत ग्राफिकल मेथड आणि क्रॅमर्स रूल. तर त्याची थोडीशी प्रॅक्टिस करा. त्यात आणखीन जी मागच्या वर्षी 9th स्टँडर्डची जी इलिमिनेशन मेथड होती जी ह्याने सोडवलेली आहे, ह्याने व्यवस्थित सोडवली ह्या विद्यार्थ्यांनी, पण बऱ्याच विद्यार्थ्यांचं ते चुकतं कारण का सायन्स आणि कॅल्क्युलेशन. तर तुम्ही त्याला थोडंसं फोकस केलं की तुमचे ते मार्क्स जाणार नाही आणि चुकणार नाही. त्यानंतर सेकंड क्वेश्चन पण त्याने व्यवस्थित सॉल्व्ह केलेला आहे. आता त्याने फर्स्ट, सेकंड आणि थर्ड पण क्वेश्चन त्याने व्यवस्थित सॉल्व्ह केलाय. आता तुम्ही जर बघितलं तर हा 4th क्वेश्चन मात्र त्याने काही सॉल्व्ह केलेला नाहीये कारण का तो कशावरचा आहे, फायनान्शियल प्लॅनिंग वरचा. पण आता त्याने 5th क्वेश्चन सॉल्व्ह केला आणि 5th क्वेश्चन जो आहे तो 6th चॅप्टर आपला त्याच्यावरचा आहे. तर 6th चॅप्टर मध्ये बघा काय काय आहेत कंटेंट ते थोडंसं मी तुम्हाला रिवाइज करते. मीन, मीडियन, मोड आणि हिस्टोग्राम, पायडायग्राम हे 5 कंटेंट आहेत आपले. तर मीन काढायला 3 मेथड्स आहेत.
एक आहे डायरेक्ट, एक अज्युम्ड आणि एक स्टेप डेव्हिएशन. तुम्ही या तिन्ही मेथडचे सगळे तरी फॉर्म्युले व्यवस्थित लर्न करून ठेवा. तुम्ही जेव्हा फॉर्म्युले लर्न करता तेव्हा तुम्हाला हे कॉलम्स आपोआप आठवतात की आपल्याला ओके बघा आता हे डी बार इज इक्वल टू काय आहे, समेशन ऑफ एफ आय डी वाय अपॉन समेशन ऑफ एफ, म्हणजेच आपल्याला डी आय काढावं लागणार आहे डी बार साठी. मग तो कॉलम आपल्याला आठवतो आणि आपल्या चुका होत नाहीत. एकदा कॉलम आणि फॉर्म्युले पार्ट झाले की फक्त कॅल्क्युलेशनचा पार्ट राहतो, त्याला व्यवस्थित फोकस करा, तुमचे आन्सर्स करेक्ट येऊन जातील. आता ह्याने काय चूक केली आपण ती बघूया. बघा त्याने हे सगळं बरोबर सोडवलेलं आहे, डी बार व्यवस्थित काढलाय, त्यानंतर एक्स बार बरोबर म्हणजेच मीन बरोबर ए प्लस डी बार हे पण व्यवस्थित सोडवलेलं आहे. पण 300 प्लस 6.4 होतं, तर 306.4 हे आन्सर यायला हवं होतं, पण त्याने ते 360.4 लिहिले. सो त्यातला हाफ मार्क्स कट केलेला आहे. मला 2 पडायला हवे होते पण ते हाफ मार्क कट झाल्यामुळे 1.5 मिळालेले आहेत. अगदी मायनर मिस्टेक होती त्यामुळे हाफ मार्क गेलेला आहे, पण ही मिस्टेक नसती केली तर पूर्ण 2 मार्क्स मिळाले असते. आता क्वेश्चन 3 कडे आपण ऍक्टिव्हिटी आहे आणि प्रोबॅबिलिटीवरची ऍक्टिव्हिटी आहे. तर प्रोबॅबिलिटी हा चॅप्टर अगदी स्कोरिंगचा चॅप्टर आहे, सगळ्यांनी त्याचा अभ्यास व्यवस्थित करा. फक्त एकच गोष्ट त्याच्यासाठी लक्षात ठेवा की त्याचे जे इव्हेंट्स असतात लाईक हे कमिटी ऑफ 2 बॉईज वगैरे बरेच असे काही काही इव्हेंट्स त्यांनी दिलेले असतात, इव्हेंट ए बी सी डी काही जे असतील ते व्यवस्थित वाचा आणि त्यांनी काय जे विचारले त्याच्यानुसार आपण उत्तर लिहिलं तर त्याचे मार्क्स आपले जात नाहीत, प्रोबॅबिलिटीचे मार्क्स तुम्हाला मिळून जातील. आता नेक्स्ट त्यातला क्वेश्चन होता की 2B. ओके, 2 ऍक्टिव्हिटी होत्या. दुसरी ऍक्टिव्हिटी ही तुम्ही बघितलीत तर फायनान्शियल प्लॅनिंग वरचीच आहे पण ती त्यानं सोडवलीच नाहीये. पण ठीक आहे की एकच ऍक्टिव्हिटी पण त्यांनी व्यवस्थित सोडवलेली आहे, चुका केलेल्या नाहीये, त्यामुळे त्याचे त्याला फुल मार्क्स मिळालेले आहेत. आता आपण क्वेश्चन 2B कडे जाऊया, सॉरी 3B कडे जाऊया. सॉल्व द फॉलोइंग सब क्वेश्चन्स एनी 2. ह्याला 4 क्वेश्चन्स आहेत आणि 2 सॉल्व करायचे, पण तरी पण बघा त्याने थोडीफार गडबड केलेली आहे. आता क्रॅमर्स रूल मी मागाशीच सांगितलं की फर्स्ट चॅप्टर मध्ये आपल्याला नवीन ही मेथड 10th स्टँडर्डला आहे क्रॅमर्स रूल, जी आपल्याला मागच्या वर्षी नव्हती 9th स्टँडर्डला, पण अगदी सोपी मेथड आहे. आणि त्यासाठी मी एक टेक्निक पण सांगते. जेव्हा आपल्याला डिटर्मिनंट काढायचा असतो डी, तेव्हा तो 12 घ्यायचा. 12 म्हणजे काय, फर्स्ट रो आणि सेकंड रो. जेव्हा डीएम म्हणजे फर्स्ट व्हेरिएबलची व्हॅल्यू साठीचा आपण डिटर्मिनंट काढतोय तेव्हा काय घ्यायचं 3n2 मीन्स 32. जेव्हा आपल्याला n व्हेरिएबल साठी आपण काढतोय तेव्हा dn म्हणजेच 1n3 असं करत गेलं. जेव्हा आपण हे मांडतो, जेव्हा आपल्याला हे मांडायचं कळतं तेव्हा त्याचे फक्त आपल्याला पुन्हा एकदा कॅल्क्युलेशनला फोकस करावं लागेल. मग आता ह्याने काय केलंय बघा की लिहिताना तर सगळं व्यवस्थित लिहिलेलं आहे, मांडलेलं आहे, पण 8 - 10 8 - 18 -10 हवं होतं, तर त्यानं +10 लिहिलंय, त्यामुळे इथे चूक दिलंय. मात्र ह्याला ते हे जे मांडलं आहे त्याला बरोबर लिहिलंय. सेम गोष्ट त्याने केली आहे इथं. -60 हवं होतं, तुम्ही बघू शकता ते +60 लिहिलंय. -50 हवं होतं ते +50 लिहिलंय. मग त्याने जे हे मांडलेलं आहे त्याचे मार्क्स मात्र दिलेले आहेत. मात्र त्याचा 1.5 मार्क्स ह्या मायनस साठी कॅन्सल झाला, म्हणजे कट झाला. जर ते त्याने व्यवस्थित लक्ष दिलं असतं तर ते 3 मार्क्स वाढले असते आणि त्याला आउट ऑफ कडे जाण्याचे चान्सेस वाढले असते. आता तुम्ही नंतरचा सेकंड क्वेश्चन जर बघितला तर हा गोलात आहे, त्याने एक्स्ट्राचा क्वेश्चन अटेम्प्ट केला होता त्यामुळे त्याला गोलात टाकलेला आहे. हा फॉर्म्युला मेथडने क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह करायचं होतं. बघा, सॉल्व्ह द फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन बाय फॉर्म्युला मेथड. मी थोडीफार क्वाड्रॅटिक इक्वेशन सेकंड चॅप्टर बद्दल तुम्हाला माहिती देते. तर क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये 3 मेथड्स आहेत. एक आहे फॅक्टरायझेशन मेथड, फॉर्म्युला मेथड आणि कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड. तर फॅक्टरायझेशन मेथडला तुम्हाला सगळ्यात आधी फॅक्टर्स नीट पाडणं आणि सायन्स ह्या दोन्हीकडे लक्ष द्यावं लागतं. फॉर्म्युला मेथडसाठी आपल्याला फॉर्म्युला व्यवस्थित पाठावा. बघा, त्यानं फॉर्म्युला चुकवला आहे त्यामुळे पुढे सगळं चुकलेलं आहे आणि ह्याच्यासाठी त्याला फक्त 1.5 मार्क्स मिळालेत. जर त्यानं फॉर्म्युला बरोबर लिहिला असता तर त्याचे पण 3 मार्क्स मिळाले असते आणि त्याला आउट ऑफ मार्क मिळायला मदत झाली असती. त्याच्यानंतर कम्प्लिटिंग स्क्वेअर जी मेथड आहे त्याचं पण 1-2 उदाहरणं तुम्ही व्यवस्थित सोडून बघा. त्यात पण सायन्स आणि टेकिंग स्क्वेअर रूट मध्ये बरेच मुलांचं कन्फ्युजन होतं. प्रॅक्टिस करा, कन्फ्युजन होणार नाही. त्याच्यानंतर त्यात कंटेंट आहे नेचर ऑफ द रूट्स आहे आणि फॉर्म द क्वाड्रॅटिक इक्वेशन. असे 5-6 कंटेंटचा क्वाड्रॅटिक इक्वेशन हा चॅप्टर आहे. पण तुम्ही जरा रिवाइज करा, व्यवस्थित त्याचे कॅल्क्युलेशन्स बघा, तुम्हाला त्याचे मार्क्स मिळून जातील. पुढे बघा, त्यातलाच थर्ड क्वेश्चन जो होता तो आहे प्रोबॅबिलिटी. तो प्रोबॅबिलिटीवरचा क्वेश्चन त्याने अगदी व्यवस्थित सॉल्व्ह केलेला आहे, त्यामध्ये त्याचे 3 मार्क्स मिळालेलेच आहेत. तर 3 मार्क्स हे आणि हे 1.5 मार्क्स असे मिळाले, त्यामुळे 1.5 मार्क्स त्याचे काय झाले, कट झाले. तर ते त्यांनी व्यवस्थित सोडवलं असतं तर ते कट झाले नसते आणि 3 + 3 बी मधले 6 मार्क्स आणि ते 3 असे 9 मार्क्स थर्ड क्वेश्चनचे त्याला मिळून गेले असते. पण ठीक आहे, त्यानं कॅल्क्युलेशन मध्ये चुका केल्यामुळे ते त्याला मिळाले नाहीत. आता तुम्ही इथे बघितलं तर तो बॉक्स करायला विसरला होता, ते टीचरने बॉक्स करून दिलेले आहे ज्यांनी चेक केलेले. तर आपलं प्रेझेंटेशन मी स्टार्टिंगला पण सांगितलं एकदम छान हवं. जेव्हा फायनल आन्सर येते तेव्हा त्याला बॉक्स करा. देअरफॉरचे सायन्स द्यायला विसरू नका.
ओके, कारण का जेव्हा आपल्याला आउट ऑफ 40 कडे आपण जात असतो तेव्हा ह्या छोट्या छोट्या गोष्टींचा फार विचार केला जातो आणि ह्याच्यात आपले मार्क्स पण जाऊ शकतात, तर जाऊन देऊ नका. ओके, कारण का प्रेझेंटेशन पण आपलं चांगलंच हवं. आता फोर्थ क्वेश्चन बघूया आपण. तुम्ही फोर्थ क्वेश्चनचा जर फर्स्ट क्वेश्चन बघितलं तर एपी वरचा आहे. तुम्ही बघू शकता हा जरा क्वेश्चन वेगळा होता, तर त्या मुलाने तो अटेम्प्टच केलं नाहीये, पण काही हरकत नाही की त्याला त्या क्वेश्चन 4 मध्ये 8 मार्क्स पूर्णपणे मिळालेले आहेत. मग त्याने क्वेश्चन्स कुठले सॉल्व्ह केले ते मी सांगते. एक होता फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन आणि एक आहे द सम ऑफ द स्क्वेअर ऑफ 5 कन्झिक्युटिव्ह नॅचरल नंबर्स इज म्हणजे क्वाड्रॅटिक इक्वेशन वरचा आहे. तर त्याने बघा दोन्ही क्वेश्चन्स व्यवस्थित सॉल्व्ह केलेले आहेत. ओके, आता आपण पुढे जाऊया. बघा ते 8 मार्क मिळालेले आहेत. त्यांनी पाई डायग्राम पण व्यवस्थित काढलेली आहे आणि हा जो फ्रिक्वेन्सी पॉलिग्राम आहे तो पण व्यवस्थित त्याने सॉल्व्ह केलेला आहे. त्याचे मार्क्स व्यवस्थित केलेले आहेत, क्लास मार्क व्यवस्थित घेतलेले आहेत, आणखीन पॉइंट्स जे होते ते व्यवस्थित लिहिलेले आहेत. त्यामुळे त्याला 36 मार्क्स मिळालेले आहेत. पण त्याने ज्या छोट्या छोट्या चुका होत्या केलेल्या त्या जर अवॉइड केल्या असते तर त्याला 40 मार्क्स मिळाले असते. मी जसं म्हटलं की आपण जो पुढचा टाईप आहे तो मुलगा फेल झालेला आहे, म्हणजे त्याला 12 मार्क्स मिळालेले आहेत. जर त्याला 2 मार्क्स मिळाले असते तर तो पास झाला असता. पण ते 2 मार्क्स पण किती छोट्या गोष्टींमुळे गेलेत ते आपण बघू शकतो की क्वेश्चन 1 मध्ये त्याला 6 मार्क्स मिळालेले आहेत, कारण का त्याने 6 मार्क्सचं अटेम्प्ट केले. बघा त्याने क्वेश्चनच अटेम्प्ट केलेले नाहीत. असं करू नका, क्वेश्चन अटेम्प्ट करायचा प्रयत्न करा. फॉर्म्युला वगैरे काहीतरी लिहा, त्याचा अर्धा मार्क तरी आपल्याला मिळत असतो. फॉर्म्युलांवर पण आपले मार्क्स आहेत, फॉर्म्युले व्यवस्थित लर्न करा. इथे पण त्यांनी काही लिहिलेलं नाही. त्याच्यानंतर तुम्ही बघितलं तर हा एसएन ते बघा एस आपण एनच लिहिले, आपल्याला एसएन असा लिहावा लागतो. पाय चार्ट पण त्याचा थोडाफार बरोबर आहे म्हणून 1 मार्क मिळालेला आहे. पुढे बघा की आता नेक्स्ट इथे त्याला 1च मार्क मिळाला आहे 2 पैकी. तर हे त्याने 26 पर्यंत सगळं बरोबर लिहिलेलं आहे. पण परफेक्ट स्क्वेअर नंबर लिहायचे होते, तिथे 1 लिहिला असता तर त्याचा तो 1 मार्क वाढला असता आणि 2 झाले असते. म्हणजे बघा 12 वरून तो आता कुठे आला असता, 13 वर आला असता आणि त्याचे मार्क्स वाढले असते. पुढे तुम्ही बघितलं की त्याने हिस्टोग्राम काढलाय. तर हिस्टोग्रामचे पण त्याला 3 मार्क्स मिळाले असते, पण ती मिळाली नाहीयेत कारण का सगळं चुकलेलं आहे. सगळ्यात आधी तर त्यांना क्वेश्चन नंबरच मेन्शन केलेला नाहीये. तर असं बिलकुल करू नका, आपला क्वेश्चन नंबर मेन्शन करणं खूप गरजेचं आहे. क्वेश्चन नंबर मेन्शन नाही केलं तर आपले मार्क्स जात असतात. 2 चुकांमुळे छोट्या त्याचे ते मार्क गेलेले आहेत. बघा हा 3 आणि तो 1 असे जर 4 मार्क पडले असते तर त्याला 16 मार्क पडले असते, जे इथं 12 आहेत, आणि तो 100% पास झालाच असता. आता नेक्स्ट जो आहे तो मी म्हणजे मध्यम मार्क्स पडलेला मुलगा आहे, त्याला 25 मार्क्स पडले. तर ह्याला सुद्धा 32 पर्यंत मार्क्स पडू शकले असते. ते कसं ते मी तुम्हाला दाखवते. बघा फर्स्ट क्वेश्चन त्याने 7 मार्क्स आहेत, म्हणजे सगळे बरोबर नाही आलेले आहे, 1 चुकलेला आहे, बट इट्स ओके. 7 मार्क्स आहेत त्याला. पण ते फर्स्टचे क्वेश्चन्स आहेत ते सोपेच असतात आणि त्याच्यासाठी पूर्ण प्रयत्न करा आणि त्याचे 8 मार्क्स मिळवण्याचा प्रयत्न करा. इथे 2 त्याला मिळालेले आहेत. त्याच्यानंतर इथे पण 2 मार्क्स मिळालेले आहेत. आता इथे बघा, इथे पण 2B मधले त्याला 2 मार्क पूर्ण मिळाले असते, पण त्याने इथून पुढे कॅल्क्युलेशनच केलेले नाहीयेत. सो त्याचा हाफ मार्क कट झालाय. हा 156 ला जर सपोज फॅक्टराइज करून पुढे सोडवलं असतं तर हाफ मार्क वाढला असतं त्याचा. त्यामुळे हे कॅल्क्युलेशन बाकी सगळं बरोबर केलंय, फॉर्म्युला बरोबर लिहिलेला आहे, पण इनकम्प्लीट केले, त्यामुळे हाफ मार्क कट झालाय. आता आपण पुढे जाऊया. हा क्वेश्चन त्याने व्यवस्थित सॉल्व्ह केलेला आहे. इथे तुम्ही बघितलं तर हा सॅम्पल स्पेस त्याचा चुकलेला आहे. हा 1 to 26 असा होता, तो त्याने 25 पर्यंतच लिहिलेला आहे. आता ह्याने परफेक्ट स्क्वेअर नंबर बरोबर लिहिलेत, पण सॅम्पल स्पेस चुकल्यामुळे त्याला त्याचा 1च मार्क मिळाला, तो 1 मार्क गेला. बघा तो आता 25 कडून 27 पर्यंत मार्क त्याला पडतात. पाय डायग्राम व्यवस्थित केलेली आहे, हा व्यवस्थित सोडवलेला आहे. आता इथे पण 3 मार्काचा व्यवस्थित प्रश्न सोडवलेला आहे. 4 मार्कांचा प्रश्न आहे. आता 4 मार्कांच्या प्रश्नांसाठी त्याने बघा हा फॉर्म्युलाच पूर्णपणे चुकवलेला आहे. जर हा फॉर्म्युला त्याने चुकवला नसता तर त्याचे खालचे कॅल्क्युलेशन्स बरोबर आले असते आणि त्याचे पूर्ण 4 मार्क त्याला मिळाले असते. पूर्ण 4 मार्क मिळाले असते तर बघा त्याला मगाच्या 2 चुका सोडून चुकल्या नसत्या तर 27 झाले असते आणि हे 4 असे 31 मार्कांपर्यंत तो गेला असता. आता पुढे पण दाखवते की हा जो 5th क्वेश्चन आहे तो तोने थोडा सोडलाय, त्यामुळे 1च मार्क मिळालेला आहे. आता जर पूर्ण व्यवस्थित सोडवलं असतं त्याचे पण 2 मार्क वाढवून मिळाले असते. 32 पर्यंत तो गेला असता, 33 पर्यंत. आता ह्यापैकी म्हणजे 90% बरोबरच सोडवलेला आहे. क्वेश्चन नंबर मेन्शन केलेला आहे, हे सगळं व्यवस्थित लिहिलेले आहेत. क्लास मार्क त्याचा व्यवस्थित काढलेला आहे. सॉरी, ग्राफ जो आहे हा फ्रिक्वेन्सी पॉलिगॉनचा तर तो व्यवस्थित त्यानं सोडवलेला आहे. पण तुम्ही बघितलात तर 0 to 0 परत 0 to 200 लिहिले, तर असं न करता 0 to 200 हवं होतं, 200 to 400. हा ग्राफ त्याने जर व्यवस्थित काढला असता तर ह्याचे पण 3 मार्क मिळाले असते आणि त्याला
35 पर्यंत किंवा 35 प्लस तो गेला असता. तर ह्या छोट्या छोट्या चुका टाळा आणि तुमचा मॅथ्स 1चा स्कोर वाढवा. बघा, तुम्हाला समजलंच असेल मुलं किती छोट्या छोट्या चुका करतात आणि त्या छोट्या छोट्या चुकांमुळे आपले मार्क्स जात असतात. तर ह्या चुका टाळा. सेम असाच मी मॅथ्स 2चा सुद्धा प्रॅक्टिकली व्हिडिओ दाखवणार आहे. सो तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला ही सगळी इन्फॉर्मेशन नक्कीच मिळेल आणि तुमचे मार्क्स वाढून जातील. ऑल द बेस्ट. आणि हो, पेपर कसा गेला हे पेपर झाल्यानंतर कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. थँक्यू.